काय मग आरटीओ एमव्हीआय व्हायचं की नाही? इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपण इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की आरटीओ एमव्हीआय हे पद घ्यायचं असेल, सिलेक्शन व्हायचं असेल तर काय काय क्रायटेरिया आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, अनुभव किती लागतो, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धती काय आहे, हे सगळे सेशन्स आपण घेतोय. तुम्ही जर अगोदरचे सेशन बघितले नसेल तर बघा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की आरटीओ एमव्हीआय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क हे जे नॉन गॅझेटेड पद आहे, या पदासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तुम्ही म्हणाल सर अजून तर कशाला काही नाही, आपण डॉक्युमेंट वरती गेलो, पण एक्झाम आल्यानंतर किंवा अर्ज भरायच्या दिवशी आपली सगळी धावपळ, सगळी एनर्जी फक्त आणि फक्त कागदपत्रे शोधण्यात आणि ते अपलोड करण्यात जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर जाणून घेऊया की कुठली कुठली कागदपत्रे आपल्याला लागतात आरटीओ एमव्हीआय या पदासाठी अर्ज सादर करताना. 2020च्या अनुषंगाने आपण हे सगळे डिस्कस करतोय. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर त्यांच्यासाठी खूप कमी डॉक्युमेंट लागतात, कारण त्यांचे स्पेसिफिकली कुठलेही ऍडिशनल डॉक्युमेंट्स नसतात. पण जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीशी बिलॉंग करतात आणि कुठल्या तरी कॅटेगरी मधनं तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मात्र तुमच्या कॅटेगरीशी संबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत, मग तुम्ही ओबीसी मध्ये असाल, एसबीसी मध्ये असाल, ईडब्ल्यूएस मध्ये असाल, एससी एसटी, मग कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर, बरोबर आहे, तर हे सगळं लागतं. पण ओपन वाल्यांसाठी डोमेसाईल हे सर्टिफिकेट लागतं, वयाचा पुरावा लागतो. त्याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक जे एज्युकेशनल तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते लागतात. कुठले लागतात डॉक्युमेंट सगळ्यांचीच लिस्ट आपण काढूया, त्यानंतर मग मी सांगतो तुम्हाला की ओपन साठी याच्यापैकी कुठले महत्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की एसएससी आणि इक्विव्हॅलंट जे काही तुमची एज्युकेशनल ज्याला म्हणतो आपण एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तुमच्याकडे, तर ते पाहिजे. त्यानंतर म्हणजे एसएससी चे डॉक्युमेंट्स पाहिजे, पासचे, बोर्ड सर्टिफिकेट मेनली, आणि सगळ्यात महत्वाचं की बोर्ड सर्टिफिकेट जे 10वीचं आहे त्याच्यावरच्या नावाप्रमाणेच आपल्याला अर्जाला सुरुवात करावी लागते. त्यानंतर वयाचा पुरावा आहे बघा. आता वयाचा पुरावा तर एज सर्टिफिकेट सगळ्यात महत्वाचं. बऱ्याचदा तुमच्या बाकीच्या डॉक्युमेंट्स वरती जे एलसी असतं, लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा टीसी असते, ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्याच्यावरती जो तुमचं जन्मतारीख असेल ती जन्मतारीख व्हॅलिड धरल्या जाते. जन्माचा दाखला सेपरेट असेल तर काही हरकत नाही, पण सहजासहजी आपण पर्टिक्युलर एलसी वरनं हा जन्माचा दाखला घेतो. बऱ्याचदा असंही होऊ शकतं की एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे एका सर्टिफिकेट वरती तुम्हाला मिळतं, तर तो डॉक्युमेंट असला तरी चालेल. ओके. शैक्षणिक अर्हता, तुम्ही डिप्लोमा केलेला आहे की डिग्री केलेली आहे त्याच्याशी रिलेटेड. त्यानंतर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत, जर सोशलशी रिलेटेड बॅकवर्ड असेल, बरोबर आहे, एसबीसी ज्याला म्हणतो स्पेशल बॅकवर्ड क्लास. त्याच्या व्यतिरिक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असेल, म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल, तुमचं अद्ययावत नॉन क्रिमिलियर, प्रगत गटामध्ये उन्नत गटामध्ये तुम्ही मोडत नाहीत याबद्दलचं हे सर्टिफिकेट आहे, याला एनसीएल म्हणतो आपण, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, हे व्हॅलिड लागतं. याची व्हॅलिडिटी साधारणतः तुम्ही 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देऊन काढली तर 1 वर्षाचं एनसीएल मिळते तुम्हाला, त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट असते. तुम्ही जर 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देऊन काढलं तर 3 वर्षाची एक्सपायरी असलेलं तुम्हाला एनसीएल मिळू शकतं. फक्त हे व्हॅलिडेट पाहिजे. नॉन क्रिमिलियर साठी सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या युट्यूबवर केलेला आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर जे विद्यार्थी कॅटेगरीशी बिलॉंग करतात, स्पेशली फॉर एक्झाम्पल सपोज कुणी पात्र दिव्यांग व्यक्ती आहे, फिजिकली हँडिकॅप आहे, आता याच्यामध्ये त्याचे सुद्धा नॉर्म्स आहेत, कारण फिजिकल आहे, याला फिजिकल क्रायटेरिया आहे. माजी सैनिक असेल तर त्याचं डॉक्युमेंट, स्पोर्ट पर्सन असेल त्याचं डॉक्युमेंट. तुम्ही जर ऑर्फन असाल, अनाथ असाल, तर ऑर्फन मध्ये 2 कॅटेगरी आहे बघा. एक तुमचं स्पेसिफिकली तुम्ही कुठल्या तरी तुमच्या नातेवाईकांकडे राहतात अनाथ असून, आणि एक तुमच्या संस्थामध्ये राहतात किंवा अनाथाश्रमामध्ये राहतात. तर संस्थात्मक आणि असंस्थात्मक असे त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे. अराखीव महिला, ओके, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र आवश्यक, म्हणजे डोमेसाईल हे सगळ्यांनाच लागतं, पण हे जर असेल तर त्यांना लागतं. एसएससी मधील नावात बदल जर झाला असेल, लग्न झालं असेल महिला उमेदवारांचं, तर त्याचं डॉक्युमेंट. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता हे ज्यांची 10वीच मराठी लँग्वेज मधनं झाली आहे, मराठीचा पेपर त्यांनी दिलाय, त्यांना आवश्यकता राहत नाही. पण जे विद्यार्थी सीबीएसई मधले आहे आणि त्यांना इंग्लिश होतं, हिंदी होतं, संस्कृत होतं, मराठी नव्हतं, अशांनी एक साधा फॉर्मॅटमध्ये ज्या कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवल्या जाते अशा कॉलेजमध्ये, शाळा नाही तर कॉलेजमधनं ते आणायचं आहे जिथे मराठी विभाग आहे. तर मराठी विभागाच्या प्राध्यापकाची सही
आणि प्राचार्यांची सही आणि शिक्का की या विद्यार्थ्याला मराठी भाषा बोलता लिहिता वाचता येते. ठीक आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन याचा फॉर्मॅट सुद्धा अवेलेबल आहे. खूपदा मुलांची गफलत होते, सर आमचं लग्नच झालेलं नाही आणि लहान कुटुंबाचं हे तुमचं नाहीये, तुमच्या वडिलांचं आहे. म्हणजे तुमचे वडील हे जाहीर करतायत की बाबा लहान कुटुंबासाठीचे जे नियम आहे 2005 नंतर जर तिसरं अपत्य झालं तर ते सगळ्या शासनाच्या सोयीपासून वंचित राहतात, हे आपल्याला माहिती आहे. तर ते तुमच्या वडिलांचं आहे 2005 नंतर जर अपत्य झाली तर. ठीक आहे. ते सर्टिफिकेट आहे बघा, मराठी आणि इंग्लिश मध्ये उपलब्ध आहे आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा. अनुभवाचा पुरावा, आता इथं अनुभव मी सांगितलं तुम्हाला, अनुभव असेल तर त्याचा पुरावा, फ्रेशर असेल तर काही गरज नाही. आता गिअर्स असलेली मोटरसायकल आणि वैध कायम स्वरूपातील चालवण्याची अनुज्ञप्ती म्हणजे लायसन्स, म्हणजे टू व्हीलरचं तुम्हाला गिअरवालं लायसन्स पाहिजे आहे. तसंच LMVचं हलके मोटार वाहन याचं सुद्धा वैध कायम स्वरूपातील वाहन चालवण्याचे लायसन्स, म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलरचं मर्ज असेल तरी ओके, दोन वेगवेगळे असेल तरी ओके, पण ते परमनंट लायसन्स पाहिजे. ते आपण तिथे ऑनलाईन एक्झाम देतो आणि आपल्याला टेम्पररी एका महिन्यासाठी लर्निंग लायसन्स मिळतं, ते चालत नाही. त्याच्यामुळे ज्यांना वाटतं मला RTO व्हायला पाहिजे तर सगळ्यात सुरुवातच तुम्ही लायसन्स पासून करा, कारण आपल्याला माहिती आहे की कशासाठी आपल्याला अडवलं जातं. येते लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं की जर जड वाहनाचं नसेल तर आता नंतर तुम्ही काढू शकता, जर असेल तर ते तुम्हाला डॉक्युमेंट ठेवावे लागतात. फॉर्म भरताना सगळ्यांच्या PDF लागतात, त्यांची साईज दिलेली आहे, किमान साईज, कमाल साईज, कमीत कमी, जास्तीत जास्त हे सगळं दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे डॉक्युमेंट आतापासूनच तयार ठेवा. आणि जर तुम्हाला या परीक्षेची खरंच मनापासून तयारी करायची असेल तर 21 डिसेंबर पासून आपली बॅच सुरू होतीये. प्री प्लस मेन्स असे दोन्हीही सेक्शन्स त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल, ऑटोमोबाईलचे असाल, डिग्री असाल, डिप्लोमा असेल, प्रोडक्शन असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. लेटेस्ट रिवाइज सिलेबस नुसार आपण सगळं कव्हर करणार आहोत, कारण याच्यामधली जी प्रिलिम आहे ती नॉन गॅझेटेड तुमच्या कंबाईन गट ब गट क सोबत होणार आहे, आणि जी मेन्स आहे याच्यामध्ये 15 टेक्निकल विषय आपण सेपरेट घेणार आहोत. महाराष्ट्रातली टॉप मोस्ट टीम आपल्याकडे आहे. 2017-2020 चे टॉप मोस्ट रिझल्ट 150 पेक्षा जास्त सिलेक्शन हे इन्फिनिटीने दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सेशन जर इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. थँक्यू.